ओम नमो भगवते वासुदेवाय. अष्टम स्कंद प्रथमोध्याय. पहिल्या अध्यायामधला 8वा स्कंद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जय जी विश्वचैतन्य विश्वभावना जी सुपर्णा निरहंकृता निरंजना निष्कांचका निरामया शुकासी विनवी परीक्षित स्वयंभुव मनुचा कथिला वंश इतर मनूंचा सांगा वृत्तांत शोक सांगती आनंदे स्वयंभुवाची कथा देवहूती कपिल झाले तिचे पोटी दुजी कन्या जी आकृती यज्ञ अवतार जन्मला एकदा स्वयंभुव मनु राज्यभोगाचा त्याग करून सुनंद नदीच्या तीरी जाऊन 100 वर्ष तप करीत त्याच्या मुखातून उत्स्फूर्त शब्द निघाले मंत्रोपनिषद. विश्वजने चैतन्ययुक्त विश्वचेतनान तेजासी सुषुप्ती अवस्थेत असता विश्व साक्षी रूपे जो जागृत हा लोक त्यासी न जाणत तो जाणत सर्वांसी. जगामध्ये जे जे काही सचेतन वा अचेतन पाही ईश्वरा वाचोनी तुझे नाही सर्व व्यापिले हे त्याने. म्हणून जे ईश्वर दत्त त्याचा उपभोग घ्यावा सत्य इतरांच्या धनाची इच्छा करीत तोची जाणा पापराशी. जो स्वतः सर्वांशी पाहत परंतु कोणासही न दिसत सर्वज्ञ सर्वदृक समर्थ ईश्वर सुवर्ण नित्य भजा. आदि मध्य अंतरित स्वयंज्योती अजन्मा सत्य विश्व काय पुराण ईश ऋत नामे अनंत ज्या लागी. ऐसे मंत्रोपनिषद गात गाजता राक्षस धावले खाण्याकरता यज्ञावतार धावला मनुरक्षणार्था. यामदेवा सहित तै या स्वयंभव मन्वंतरी यज्ञ देव इंद्र स्वर्गाधिकारी यामये देव इतराधिकारी. आता दुसरे ऐकावे. दुसरा मनु स्वारोचिष रोचन इंद्रदेव तुषित ऊर्जास्तंभादी ब्रह्मर्षी 7 आणि अवतार विभू नामे प्रियव्रत सुत नामा उत्तम हा होय तिसरा. मनुजान तत्पुत्र पवनादी देवगण वशिष्ठ तनय सप्तर्षी इंद्र होतसे सप्तजित अवतार धर्म सुनृता सुत सत्यसेन नामाख्यात पुरुषोत्तमाचा अवतार चौथे तामस मन्वंतर देव सत्य खरीवीर त्रिशिक इंद्र देवेश्वर ज्योतिर्धामादी सप्तर्षी. या तामस मन्वंतरी अवतार झाला प्रसिद्ध हरी जेने मकरापासून करी तारी येला करुणेने गजेंद्र मोक्षाचे आख्यान. आता करावेची श्रवण जेने तुटे भवबंधन रक्षी हरी अंतकाळी क्षीरसमुद्राने वेष्टित त्रिकुट नामे होता पर्वत सिद्ध किन्नरादी त्याच्या गुहेत करीती क्रीडा आनंदे निविड अरण्याच्या वृक्षी करीती किलबिल नाना पक्षी वाघ सिंह गर्जना करीती नाना जाती वन्य पशु तेथे वरुणाचे एक उद्यान ऋतुमत नाम अनेक जान त्यात सरोवर अतिविस्तीर्ण हंस कारंडक क्रीडताती. मत्त गजेंद्र होता वनी आला तेथे पिण्यास पाणी सवे घेऊन असंख्य हत्तींनी सेवक जनही सांगाते सरोवरात जल क्रीडा करी तव तयाचा पाया धरला मकरी स्त्रिया सेवक ओढती वरी न चले उपाय कवनाचा. ऐसा निरुपाय पाहुनी गजेंद्र विचार करी मनी मजसी सांडिले सकळ स्वजनी कोण निर्वाणी सोडविता माता पिता बंधू स्वजन स्त्रीपुत्र कन्या धन कोणी न सोडवी मृत्यूपासून जावे शरण हरी लागी. ओम नमो भगवते त्यासी जो विश्वाचा अवस्था साक्षी स्वयंप्रकाश इतरा प्रकाशी शरण मी त्यासी निज भावे निसंग समदर्शी सदाचारी मनुजन सर्व हितकारी ज्याच्या दर्शनार्थ वनांतरी जाऊनी करती महातपा स्वमायेने लोकसृजन करी संहार आणि धारण तो भगवंत करो रक्षण माझा नमस्कार त्या लागी. नमस्कार माझा शांतासी नमस्कार माझा घोराशी नमस्कार माझा गुडासी नमस्कार त्या गुणवंता नमस्कार असो साम्यासी नमस्कार माझा निर्विशेषाशी नमस्कार माझा ज्ञान साधनासी क्षेत्रज्ञानसी नमस्कार. नमो परेशान अरूपरूपा वाचा विदुरा आत्मप्रदीपा निर्वाण सुखा कैवल्यनाथा सर्वाध्यक्षा तुला नमो. अखिल कारणा निष्कारणा अद्भुत कारणा पारायणा गुणाच्छादिता जी निर्गुणा ज्ञान प्रकाशा तुला नमो. देह गेह गाता सुत कीर्ती कांचन बंधू आप्त
यांच्या माझी गुंतले चित्त, तू अप्राप्य त्या लागी. मुक्तात्मे ज्या स्वहृदयी ध्याती तो श्री शेषशाही. मज शरणागता लवलाही, आता सोडावी भगवंता. भजता इच्छित चौ पुरुषार्थ, त्यांचे पुरविशी तू मनोरथ. सकळई देशी आपणा सगट, परम दयाळा मज तारी. परंतु तुझे आत्यंतिक भक्त, ते न काही इच्छिते अर्थ. गाती मंगळ चरित्राद्भुत, आनंद सागरी निमग्न ते. अव्यक्ताजी अक्षरा, अतींद्रिया या गाद्य आद्य ईश्वरा. शरणागत प्रतिपाला, मज दिनाशी सोडवी. ऐसी स्तुती ऐकोनी श्रीहरी, धावला बैसोनी गरुडावरी. चक्र सुदर्शन धरले करी, गजेंद्र पाहे निज दृष्टी. त्यासी बघोनी गजेंद्राने, कमल उचलले सोंडेने. अर्पिता बहु कष्टाने, केले हर्षे जय जयकार. हरीने सोडले निज चक्र, तेने फाडले नक्रमुख. भक्त गजेंद्र केला मुक्त, जय जयकार प्रवर्तला. ब्रह्मदी देव करती पुष्पवृष्टी, आकाशी दिव्य दुंदुभी वाजती. धन्य धन्य गजेंद्र भक्ती, धन्य श्रीहरी भक्त सखा. गंधर्व श्रेष्ठ होऊ नामक, देवल शापे झाला नक्र. त्यासी स्पर्शिता हरीचे चक्र, दिव्य देहधारी तो झाला. हरीशी करुणी प्रदक्षिणा, होऊ गेला आपले स्थाना. पूर्वजन्मीच्या शापे जाना, गजराजासी ग्रासिले. पूर्वजन्मी तो गजपती, पांड्य देशीचा होता नृपती. नाम इंद्रद्युम्न. मलय पर्वती करता होता उपासना. करीता असता उपासना, अगस्त्य मुनीने झाले आगमन. त्यांचा न केला यथोचित मान, नेनता संत हरिमूर्ती. विनीत नसता संत चरणा, केवळ करुणी उपासना. उपासक न पावे शुद्ध ज्ञाना, मनी वाढे अभिमानू. ऐसे विचारुनी मुनी अगस्ती, इंद्रद्युम्न राजासी शापिती. अभिमान वाढला बहुचित्ती, होशील हत्ती त्या योगे. धरोनी उपासनेचा अभिमान, म्या केले संताचे अवहेलन. मग अगस्तीचे धरले चरण, उशाप दिदला मुनिराये. संत ज्यावरी कोपती, तोही पावे उत्तम गती. गजेंद्राची होती भक्ती, पूर्वे पासोना म्हणोनिया. म्हणोनी झाले त्यासी स्मरण, अनन्य भावे गेला शरण. धावोनी आला करुणा घन, मुक्त केले गजराजा. हे आख्यान जे श्रवण करती, त्यांचे दुःख स्वप्नादी दोष जाती. प्रातःकाली वाचता गजेंद्र स्तुती, निर्मल गती हरी देतो. पाचवा म्हणू नाम रैवत, विभू नावाचा इंद्र होत. भूतरस आदी देव दैहित असत, हिरण्य मरोमती सप्तर्षी. शुभ्र नामक ऋषीचे घरी, विकुंठा नामक पत्नीचे उदरी. भगवान विष्णू अवतार धरी, वैकुंठ असे म्हणती ज्या. सहाव्या चाक्षुष मान्वंतरात, भगवंत अवतार झाला अजित. जेने देवांना दिले अमृत, समृत मंथन करुनिया. आप्यादी नाम देव होती, हविष मनवीरकादी सप्तर्षी. मंत्रद्रुप हा स्वर्गाधिपती, इंद्रचाक्षुष मन्वंतरी. एकदा देवासुर युद्धात, देव झाले पराजित. इंद्र ब्रह्म्यासी शरण जात, उपाय व्हावा मनोनिया. ब्रह्म गेला क्षीरसागरी, हात जोडून स्तुती करी. ध्यान धरले निजांतरी, वेदचारी ज्या गती. मन वाचेसी अगोचर, रूपाद्य निर्विकार. सत्य हृदयस्थ जो ईश्वर, आमचा नमस्कार त्यास असो. विद्या विरहित, देह शून्य अज्ञान रहित. अव्यय अक्षय अदंड भरित, अहो शरण तुझा मी. इंद्रेंद्रिय दशेंद्रिय आणि पंचप्राण, या त्याज्याच्या 15 आराजान. आरामध्ये प्रमुख मन, गती ज्याची शीघ्र असे. त्रिगुण हे तुळे आहेत, ती धावा त्याच्या 8 प्रकृती. माया योगे ज्यास गती, ऐसे देहचक्र जीवांचे. ज्याच्या आश्रयाने देहचक्र राहिले आहे, तो तू सत्य. त्यासी आम्ही शरणागत झालो, आता रक्षावे. ही पृथ्वी ज्याचे चरण, चंद्र ज्याचे आहे मन. सूर्य ज्याचे दृष्टीनयन, अग्नी हे तो मुख ज्याचे. ज्याच्या नाभीपासून आकाश, श्रावणापासून दिशा दश. हृदयापासून छिद्र देहगत, देहेंद्रियाची शक्ती जो. बुद्धीपासून ब्रह्मदेव, बलापासून इंद्र राव. प्रसादापासून झाले देव रुद्र. क्रोधपासून
इंद्रियापासून छंद ऋषी, शेषणापासून प्रजापती, छायेपासून पितर होती, वक्षापासून श्रीदेवी, धर्मस्तनापासून अधर्म पृष्ठभागापासून स्वर्ग, मस्तकापासून क्रीडेपासून अप्सरा, वेद आणि ब्राह्मण झाले मुखापासून, क्षत्रिय आणि प्रजापालन बाहूपासून झालेसे, वैश्य आणि व्यवहार नैपुण्य झाले मांड्यापासून, शूद्र आणि शुश्रूषण झाले चरणापासून, लोभ रोषापासून, प्रीती उन्नष्टापासून, कीर्ती नासिकेपासून, कामस्पर्शापासून, भ्रुकुटीपासून झाला यम, पापण्यापासून काल निर्माण, ऐसा सकळ विश्वाचे कारण, प्रसन्न हो महाविभूती, ऐसे ब्रह्मदेव केले सवन, जे वेदांतीचे गहन, मने ईश्वर सर्वांचा आत्मा प्राण, तोची हितकारक सर्वांशी, जैसे करतात तरुमुळे सिंचन शाखा, पर्णा मिळे जीवन, तैसे विष्णूचे आराधन करी संतुष्ट जग सारे, ऐसी दिव्य स्तुती ऐकून प्रगट झाले श्री भगवान, कोटी सूर्या समदैदीप्यमान, तेज कुंडले त्रैलोकी, तेज नेत्र गेले दिपून, दिशा पृथ्वी न दिसे गगन, आपले देही न दिसे जान, दिसे भगवंत कैसाजी, शंकर ब्रह्मा ज्येष्ठजन यत्ने करीती अवलोकन, तव तो दिसला श्री भगवान, श्यामवर्ण ज्याचा असे, सुवर्ण सदृश पितांबर, कमल नेत्र कमलाकर, मुकुट कुंडले मकराकर, कटी मेखला शोभलिसे, नाना आभरणांनी युक्त, प्रसन्न मुख तो भगवंत, ब्रह्मासी उपाय सांगत, वैभव प्राप्त करण्याला, कालानुकूल दैत्यासी, म्हणून संधी करावा त्यासी, आपले कार्य साधायासी, शत्रूशीही नव्हतं व्हावे, सायार्थ दैत्याशी याचावे, ते म्हणती ते मान्य करावे, समुद्र मंथन आरंभावे, कार्यसिद्धी जाईल, मंदर पर्वताची रवी करुनी, शेष वासुकीची करी दोरी, क्षीर समुद्राचे मंथन करी, नाना रत्रे निघतील, मंथनांत जे होईल उत्पन्न, त्याच्या लोभ न करा धारण, फल प्राप्ती होईल उत्तम, ऐसे सांगोनी गुप्त झाले, बळीराजा दैत्याधिपती, त्याचेकडे देव जाती, संधी करून त्यास गौरविती, जैसा आदेश विष्णूचा, देवदानव दोघे मिळून मंदारांना उपटोनी, वासुकीची दोरी करुनी क्षीरसागरी पातले, मंथन समय म्हणती दैत्य, आम्ही न धरू सर्प शेपूट, आमचा तव हा अपमान स्पष्ट, आम्ही राहो मुखाकडे, देव म्हणती तुमचे वचन बर्वे आम्हा आहे मान्य, आम्ही तुम्हा सवे जाण, संधी केली म्हणून या, देवदानव मंथन करीत तव मंदर पुढे सागरात, ते पाहुनी श्री भगवंत करी उपाय निजांगेसी, कासव रूप झाले हरी, मंदार घेतला पाठीवरी, शक्ती उत्साह निर्माण करी, आपण दैव दत्तात, निद्रारूपे नागराजात प्रविष्ट झाला से भगवंत, सहस्र हस्ते पर्वत माथा धरोनी मंथन आरंभिले, वासुकीच्या मुखातून निघू लागला धूर अग्नी, तेने दग्ध दैत्य खानी, बली काले पौलोम, समुद्र मंथनी तेव्हा प्रथम, हालाहाल विष झाले उत्पन्न, त्या विषापासून व्हाया रक्षण, गेले शरण सदाशिवा, महादेवाजी तुला शरण, भूतात्मन भूतभावन, त्राही त्राही शरण पात्र, विष दारुण उद्भवले, शिवशंकरा त्रिलोचना, गुणातीताजी निर्गुणा, अच्युतशा उमारमना, करुणा करा जगद्गुरु, भोळा शंकर करुणाधन, प्रजेवरील संकट पावन, उमेसी म्हणे कैलास रमण, त्यांचे संकट हरितो मी, यांचे संकट हरितो मी, साधुजन हे करुणाघन, क्षणभंगुर हे वाचून प्राण, प्रजाजनांचे करती रक्षण, माया मोहित प्राणी परी, ऐसे संत परोपकारी, हरी संतुष्ट त्याचेवरी, प्रसन्न झाला ज्याची हरी, मीही त्यावरी संतोषे, सुखी व्हावे प्रजाजन, म्हणून हे विष दारुण करतो मी प्राशन, ऐसे म्हणून प्राशले, साधुजन हे धन्य जगती, परतापाने तप्त होती, परोपकारार्थ देह जिजविती, प्राण ही वेचती आपुला, शंकर झाले निळकंठ, त्यांचा अवतार निवृत्तीनाथ, श्री ज्ञानेश्वर त्यांचा भ्रात, महाविष्णूचा अवतार, श्री ज्ञानेश्वरांचे श्रीचरण, चरणदासांचे पंचप्राण, अष्टम स्कंदीचे 7 जण, अध्याय केले कृष्णार्पण, इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचित, सुलभ संक्षिप्त भागवते, अष्टम स्कंदे गजेंद्र मोक्ष, अमृत मंथन नाम प्रथमोध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.